सॅटर्डे संडे आला का घरात बसायची इच्छाच होत नाही, कुठेतरी बाहेर फिरून यावं असं वाटतं. तर त्यासाठी मग आम्ही आता ठरवलं होतं की विकेंड आहे तर आपण आता मॉलमध्ये जाऊन येऊ, थोडीशी शॉपिंग करू. तर आम्ही पुण्यामधल्या ॲमेनोरा मॉल जो आहे त्याला व्हिजिट केली होती. खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी. ॲज इट इज मॉलला तसं डेकोरेशन सुंदर असतंच. तर आम्ही व्हिजिट केली, आतमध्ये गेलो. विकेंड असतो तर भरपूर गर्दी असते मॉलला, परंतु आम्ही जेव्हा इथे गेलो आतमध्ये तर एकदम शांत होतं, काहीच गर्दी नव्हती, फार कमी लोक तिथे होते. काही शॉप्सला आम्ही व्हिजिट पण केली, शॉपिंग केली थोडीफार आणि पुढे गेलो. पण गर्दी का नाही आहे हा विचार आमच्या मनात सारखा डोकावत होता की गर्दीच नाही आहे मॉलला जास्त, काही फार कमी लोक आहेत का बरं असं. तर आम्ही म्हटलं चला बघूया पुढे जाऊन काय आहे ते. व्हिजिट केली आम्ही मॉलला आतमध्ये, पण तिथेही गर्दी नव्हती. पुढे गेलो, जिथे रेस्टॉरंट वगैरे आहेत, तिथे ग्राउंड्स आहेत, तिथे त्या ठिकाणी गेलो. तर आम्ही तिथला दृश्य बघून म्हटलं लोक शॉपिंगला येतात का, मग बघा आता तुम्ही काय चाललेलं आहे ते. सगळे लोक मॉलमधली इथे बसलेली आहेत, एन्जॉयच करत आहेत तेही. लेडीज आहेत, जेंट्स आहेत, लहान मुलं आहेत. चेअर्स तिथे भरपूर होत्या मांडलेल्या, पण काही लोक खाली पण बसले होते. आणि हे सगळं काय करत होते तर मूवी एन्जॉय करत होते. कुठली मूवी आहे तुम्ही ओळखा, कमेंट करून सांगा मला कोणती मूवी लागली आहे. आम्ही काही थांबलो नाही ते बघायला, पण भरपूर लोक होते तिथे आणि सगळा मॉल ओस पडला होता. पण मूवीला मात्र प्रचंड गर्दी होती. तर ॲमेनोरामधलं हे फ्री ऑफ कॉस्ट मल्टिप्लेक्स कसं वाटलं तुम्हाला? खूप छान आहे, म्हणजे टाईमपास म्हणून आपण विकेंडला इथे येऊन बसू शकतो. मला तर कल्पना आवडली. शॉपिंग करण्यापेक्षाही हे छान आहे खरं तर. मूव्ही तर जुनीच होती, परंतु सगळ्यांबरोबर बसून ओपन टू स्काय असं मूव्ही पाहायला खूपच छान वाटतं नाही. तर तुम्ही असं कधी पाहिलं आहे का मॉलमध्ये अशी अरेंजमेंट असते आणि असा मूव्ही तुम्ही कधी एन्जॉय केला आहे का? मला कमेंट करून सांगा नक्की. ही कल्पना खरंच खूप सुंदर आहे आणि लोक खूप आवडीने बघत होते. ओल्ड मूव्ही म्हणजे बरेच जणांनी पाहिलेली पण असेल मूव्ही, पण बसले होते ते आणि खूप छान